नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रथमच नगरमध्ये दाखल झालेल्या डॉक्टर सुजय विखे यांचे समर्थकांनी जोरदार स्वागत केलं। यावेळी विखे यांनी 1991च्या पुनरावृत्तीबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला मतदारच उत्तर देतील अशी भूमिका स्पष्ट केली। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नगर दक्षिणची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रथमच डॉक्टर सुजय विखे हे गुरुवारी नगरमध्ये दाखल झाले। त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। डॉक्टर विखे यांना भेटण्यासाठी नगरमधील सर्वच राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रीघ लागली होती। डॉक्टर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपण खासदार दिलीप गांधी यांच्यासह युतीच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचं सांगितलं। नाही, भाजपचे कार्यकर्ते किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असे कार्यकर्ते वेगळे नाहीत। माझ्या मते आज राजकीय परिस्थिती अशी आहे की जे लोक वैचारिकतेने समजूतदार आहेत किंवा ज्यांचं एक वेगळं आमच्या मैत्रीचं नातं अगोदरपासून होतं, मग ते सर्व पक्षीय लोकांमध्ये असतं। सगळ्यांना जाऊन भेटणार आहे। भारतीय जनता पार्टीचे जे काही संघटना ते नेते असतील त्यांची आज जाऊन मी भेट घेणार आहे। पक्ष कार्यालयावर जाणार आहे, सेनेच्या पक्ष कार्यालयावर जाणार आहे आणि एक नवी उमेदीने माझ्या प्रचाराला सुरुवात करण्यासाठी हे सगळे लोक जे आज गेले अनेक वर्षांपासून पक्षवाढीचं काम करत आहे, मग ते भारतीय जनता पार्टीचे असू, शिवसेनेचे असू, असे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांचं योगदान आहे हे पक्ष जिल्ह्यामध्ये मोठं करण्यामध्ये। त्या सगळ्यांना भेटणार, जे ज्येष्ठ असतील त्यांचा आशीर्वाद घेणार, जे समवयक असतील त्यांचा एक मित्र म्हणून त्यांच्याबरोबर राहून पुढची रणनीती ठरवली जाईल। हो, गांधी साहेब हे पक्षाचे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत। 15 वर्ष ते या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करत आहेत। त्यांच्या मनामध्ये जर नाराजी असेल तर निश्चित मी त्यांना भेटायची वेळ मागितलेली आहे आणि त्यांनी वेळ दिल्यास मी त्या ठिकाणी जाऊन त्यांचं भेटून आशीर्वाद घेणार। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरमध्ये 1991च्या विखे विरुद्ध गडाख लढतीची पुनरावृत्ती होईल असं वक्तव्य बुधवारी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याला कार्यकर्ते आणि मतदारच उत्तर देतील अशी भूमिका विखेंनी मांडली। महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।